हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टवाला प्रेम, भाग 17. लेखिका आनंदी शेडगे. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया. आतलं दृश्य बघून तर त्याच्या रागाचा जणू ज्वालामुखीच फुटला होता. तो मुलगा इशिताच्या अंगावर होता आणि इशिता शक्य तेवढी ताकद लावून त्याला आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होती. मी रागाने त्याच्या जवळ आला आणि आपल्या लाथेने त्या मुलाला जवळजवळ उडवूनच लावले. आता पुढे. मिहिरला बघून इशिता लगेच बेडवरून उठली आणि मिहिरला जोरात बिलगली. तिचं अंग भीतीने थरथरत होतं. घामाने तिचं अंग पूर्ण भिजलं होतं. मिहिर, तो भीतीने तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. मिहिरने तिला आपल्या मिठीत घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकले. तिच्या डोळ्यात पाणी पुसून जणू काही तिला जाणीव करून दिली की घाबरू नको, मी आहे, तुला काही होणार नाही. त्याने तिला आपल्या मिठीतून दूध सोडवलं आणि बाजूला उभं केलं. त्या मुलाला बघून त्याच्या डोळ्यात आग उतरली होती. तो रागाने त्या मुलाजवळ गेला, त्याच्या कॉलरला पकडून त्याला उठवलं आणि परत एक जोरदार पंच त्याच्या नाकावर मारला. इतका जोरात की त्याच्या नाकाचं हाडच मोडलं होतं. तो मुलगा कळवळला, पण आपल्याला कोणीतरी मारलं हा विचार करून परत मिहिरच्या अंगावर धावून गेला. पण मिहिर अलर्ट होता. तो धावून येताच परत मिहिरने त्याच्या पोटात एक लाथ मारली आणि उडवून लावला. ह्याला तू घाबरतेस? अगं, ह्याच्यामध्ये काहीच दम नसतो. फक्त आपल्या बापाच्या पैशावर आणि नावावर हे असले लोक उड्या मारत असतात. मिहिर रागाने त्याच्याकडे बघत इशिताला म्हणाला. त्या मुलाबद्दलची भीती इशिताचे मिहिर आल्याने थोडी कमी झाली होती, पण अजूनही गेली नव्हती. तिच्या डोळ्यात भीती बघूनच मिहिरच्या मोठी रागाने आवळत होत्या. त्या मुलाकडे रागाने बघत मिहिरने आपल्या कमरेचा पट्टा काढला आणि इशिताच्या हातात दिला. इशिताने एकदा मिहिरकडे बघितलं. मिहिरने तिला मार असा इशारा केला. तिच्या मनातील त्या मुलाबद्दलची भीती घालवण्यासाठी हे गरजेचं होतं. इशिताने आपले डोळे पुसले आणि त्या मुलाकडे गेली. तो मुलगा तिच्याकडे रागाने बघत उठला. तू मला मारणार? तुला माहीत आहे ना तुझ्या मैत्रिणीची काय अवस्था झाली होती? तो मुलगा इशिताला परत तेच आठवून देत तिच्या मनात आणखी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. इशिताला त्या दिवशीची तिची हॅसेट चेहऱ्यावर पडताच वेदनेने विव्हळणारी तिची मैत्रीण तिच्या डोळ्यासमोर आली आणि तिचे हात थरथरू लागले. डोळे पाण्याने भरले. इशिता, नो, आता माघार घेऊ नकोस. आता तू घाबरलीस तर त्याची हिंमत अजून वाढेल आणि आणखी कोणती तरी मुलगी त्याच्या वासनेचा शिकार बनेल. हा बास्टर आपल्या बापाच्या जीवावर सुटून बाहेरही येईल. मी आहे ना तुझ्याबरोबर. डोंट वरी. मिहिर इशिताला आपल्या बोलण्याने हिंमत देत म्हणाला. मिहिरच्या बोलण्याने इशिता त्या मुलाच्या दिशेने गेली आणि सर्व ताकद लावून तिने एक जोरदार पट्टा त्या मुलाच्या अंगावर ओढला. नालायक माणसा, समजतोस कोण तू स्वतःला? तुला जसं हवं तसं तू वागशील. तुझ्यासारख्या नीच लोकांमुळेच आज मुली सुरक्षितपणे फिरू शकत नाहीत, मनासारख्या बागडू शकत नाहीत, कारण तुझ्यासारख्या वकवकलेल्या हैवानांची नजर त्यांच्यावर असते. एक वाक्य बोलताना इशिता त्या मुलाला पट्ट्याने मारत होती. माझ्या मैत्रिणीचा जीव तू माझ्यासमोर घेतलास आणि अजूनही तू वर तोंड करून सगळीकडे फिरत आहेस याचीच मला खंत वाटते. पण आता नाही. आता तुला जेलमध्ये सडावंच लागेल. त्यावेळी माझ्या बाबांनी मला थांबवलं, पण आता मी तुझ्या विरुद्ध साक्ष देणार. आता नाही घाबरत मी तुला. इशिता रागाने अगदी पेटून उठली होती. ती पट्ट्याचे सपासप वार त्याच्यावर करत बोलत होती. मिहिर आणि इशिताचा मार खाऊन तो मुलगा अर्धमेला झाला होता.
तेवढ्यात पोलीसही तिथे आले, ज्यांना हॉटेलच्या मॅनेजरने बोलावलं होतं. पोलीस आल्याबरोबर मिहीरने इशिताला बाजूला केलं. पोलिसांनी त्या मुलाला उठवलं आणि आपल्याबरोबर घेऊन जाऊ लागले. त्या मुलाने जाता जाता इशिता आणि मिहीरकडे रागाचा एक कटाक्ष टाकला. मी सोडणार नाही तुम्हाला. परत आलो की नक्कीच या सगळ्यांचा बदला घेईन, तो मुलगा जाता जाता म्हणाला. सगळे निघून गेल्यावर इशिताने आपल्या हातातला पट्टा खाली फेकला आणि मिहीरला मिठी मारून जोरजोरात रडू लागले. वेडी आहेस का? वेडी, आता का रडतेस? अगं गेला तो, पोलीस घेऊन गेले त्याला, मिहीर हसत म्हणाला. तरीही तिला त्याच्या मिठीत रडावंसं वाटत होतं. आपलं मन मोकळं करावंसं वाटत होतं, म्हणून ती त्याला तशीच बिलगून राहिली. बघा, आता तू अशी मला चिटकून राहिली आहेस. मला वाटेल माझी कोणी गर्लफ्रेंडच आहे आणि मग मी काही केलं तर मला दोष देऊ नको, मीर इशिताची मस्करी करत म्हणाला. त्याच्या अशा बोलण्याने इशिता लगेच त्याच्यापासून लांब झाली आणि त्याच्या पाठीत एक धपाटा घातला. तुला गर्लफ्रेंडशिवाय काही दिसतच नाही का रे? जा ना मग तुझ्या त्या पलकडे. ती तुला काल परत एकत्र येण्याची ऑफर देत होती ना, इशिता काहीच्या रागाने आपलं तोंड वेडवाकडं करत म्हणाली. अच्छा, म्हणजे हिने पल आणि माझं बोलणं ऐकलं होतं तर, पण पुढचं बोलणं नाही ऐकलं वाटतं. मीने विचार केला आणि इशिताची अजून मस्करी करण्याचं ठरवलं. अच्छा, म्हणजे तू आमचं बोलणं ऐकलं तर. बरं मला सांग, कशी वाटली तुला पल? त्याने मुद्दाम इशिताला विचारलं. खूप छान आहे, तुला अगदी शोभून दिसेल, इशिता तोंड वाकडं करत म्हणाली. खरं ना? मला पण तसंच वाटतं. खूप मुली बघितल्या पण पल काहीतरी वेगळीच आहे यार. खरं सांगू का इशिता, मला ना आधीच ती खूप आवडली होती, पण तिनेच माझ्याशी ब्रेकअप केला. तुला सांगतो इशिता, अजून 2 वर्ष आमचं रिलेशनशिप राहिलं असतं ना, तर मी तिच्याशी लग्न केलं असतं, मीर आपलं हसू दाबत म्हणाला. इशिताला आता मीरचं बोलणं ऐकून खरंच रडू फुटत होतं. जा ना मग तिच्याशीच आत्ता लग्न कर जा. उठ, चालता हो माझ्या रूममधून, इशिता रागाने मीरला उठवत म्हणाली आणि त्याला धक्का देत रूम बाहेर काढू लागले. अगं पण थांब, माझं ऐकून तर घे. तूच म्हणालीस ना तुला शोभून दिसेल ती, आता परत असं का बोलतेस? मीही अजूनही तिची मस्करी करत म्हणाला. हो ना, जा ना मग तिच्याकडे. मला परत तुझं तोंड दाखवू नकोस, इशिता त्याला ढकलत म्हणाली. अगं हो, जाणार आहे, लग्न पण तिच्याशीच करणार आहे, पण तू का एवढी चिडतेस? मीने विचारलं. तुला काय करायचंय? तू जा ना इथून, जा तुझ्या पलकडे, इशिता आपले गाल फुगून म्हणाली. बरं जातो, पण तू आधी सांग ना, तू काय एवढी चिडतेस? तरच मी इथून जाईन, मीर म्हणाला. नाही सांगणार तुला, सांगितलं ना, चालता हो इथून, नको मला त्रास देऊ, इशिता आता त्याच्या प्रश्नावर खरंच वैतागत त्याला बाहेर ढकलत म्हणाली. तेवढ्यात मीरने तिचे दोन्ही हात पकडले आणि आपल्या पायाने दरवाजा बंद केला आणि तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्या जवळ ओढले. सांग ना इशिता, का चिडली आहेस एवढी? तुला नाही आवडणार का मी परत पल बरोबर रिलेशनमध्ये आलो तर, तिच्याबरोबर लग्न केलं तर? मिहीर तिच्या डोळ्या बघत तिच्या मनाचा ठाव घेत म्हणाला. इशिताही त्याच्या डोळ्यात बघत स्वतःला हरवून गेली होती. नाही आवडणार, इशिता त्याच्या डोळ्यात बघत बोलून गेली. का नाही आवडणार? सांग ना इशिता, मीर आपला चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेत म्हणाला.
आता त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. तो इतका जवळ होता की तिच्या पोटात गुदगुल्या होऊ लागल्या होत्या. ती आपल्या भावना त्याच्यासमोर सांगणारच होती की ती भानावर आली. आपल्या भावना मीरला सांगितल्या आणि तो आपल्यावर हसला तर म्हणून तिने स्वतःला सावरलं आणि त्याच्यापासून लांब झाली. तुला सांगितलं ना, तू जा इथून, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. इशिता लांब जात त्याच्याकडे पाठमोरी उभी राहत म्हणाली. मीरला इशिताच्या तोंडून तिच्या मनात त्याच्याविषयी काय आहे ते ऐकायचं होतं, पण तिने ते होऊ दिलं नाही. म्हणून तो वैतागला आणि रागाने भिंतीवर हात मारला आणि निघून गेला. मीर निघून गेल्यानंतर इशिताने वळून त्याच्याकडे बघितलं आणि स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि उशीत तोंड खुपसून रडू लागले. इकडे मिहीर रागाने आपल्या रूममध्ये आला. त्याला नक्की काय आहे तिच्या मनात हे जाणून घ्यायचं होतं, कारण त्याला स्वतःला तिच्याविषयी भावना जाणवू लागल्या होत्या. त्याला ती आवडते, तिचा सहवास, तिचं बोलणं, तिचं हसणं सगळंच त्याला आवडतं ते जाणवलं होतं. एकंदरीत तो तिच्यावर प्रेम करू लागला होता हे त्याला स्वतःला समजलं होतं. तिने केल्यावर तोही आपलं तिच्यावरचं प्रेम कबूल करणार होता. पण ती प्रेम करते की नाही हे कसं कळणार होतं? त्याला तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करायची नव्हती. म्हणून त्याने विचार करत एक फोन लावला आणि त्यावर बोलून शांत मनाने झोपून गेला. माझ्या कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.